नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं पुन्हा एका नवीन आणि विशेष व्हिडिओमध्ये। तर आज आहे गुढीपाडवा, आपल्या नवीन वर्षाची हिंदू नवीन वर्षाची सुरुवात आहे। तर आज इथे यूकेमध्ये आम्ही आपला गुढीपाडवा हा सण साजरा करणार आहे। तर आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते। तर गुढीसाठी उद्या लागणारी गाठी जी आहे ती मी इथं घरीच बनवलेली आहे साखरेपासून, जे आपल्या इथे इझिली मिळते प्रत्येक कुठल्याही किराणा दुकानात म्हणा कुठेही म्हणा, परंतु इथं परदेशात नाही मिळत या गोष्टी। तर परदेशात आल्यानंतर ना ज्या गोष्टीचा आपण विचारही करत नाही अशी प्रत्येक गोष्ट शिकली जाते, करावी लागते, कारण की इथे सहजासहजी उपलब्ध होत नाहीत त्यामुळे। आणि या गोष्टी घरी बनवल्यानंतर असं वाटतं की या खरंच किती सोप्या आहेत, पण आपल्या इथं इझिली अवेलेबल होतात त्यामुळे आपण त्या घरी बनवत नाहीत, पण हे बनवताना पण खूप आनंद होतो आणि नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात। हे साखर, पाणी आणि दूध आणि थोडंसं 1 टेबलस्पून खाण्याचा सोडा टाकल्यानंतर असा फेस होतो आणि हे पटकन लगेचच काढून घ्यावं लागतं, नाहीतर पाक लगेच करपला जातो, हा ब्राऊन कलर होतो। आणि माझी गाठी पण मी तुम्हाला दाखवते, एकदम मस्त आता ठेवली आहे, ती छान तयार होईल उद्या सकाळी। तर माझी गुढीची सगळी तयारी झालेली आहे। तर देवपूजा करून घेतलेली आहे, देवपूजा झालेली आहे माझी, मस्त अशी फुलं वाहिलेली आहेत देवाला। हे छोटंसं तुळशी वृंदावन आहे आणि हा फुलांचा बुके आणला होता मी। इथे निरंजन घेतलेलं आहे आणि फुलं आहेत आणि ही गाठी मी आणि ही गुढीपाडव्यासाठी लागणारी गाठी तर ती इथे मी यूकेमध्ये घरी बनवलेली आहे, कारण की इथं मिळत नाहीत या गोष्टी। तर साखरेची गाठी घरी बनवलेली आहे, छान बनलेली आहे। चला तर मग आता गुढी उभारून घेऊया। परदेशात राहून पण आपण जेव्हा आपले सणवार साजरे करतो त्यामुळे आपल्या मुलांना आपण आपले हे सणवार का साजरे करतो किंवा ते कसे साजरे केले जातात, त्याचबरोबर प्रत्येक सणाला केला जाणारा घरातला गोडाधोडाचा स्वयंपाक, त्या सणाची मज्जा याचा अनुभव घ्यायला मिळतो। आपल्या वेगळ्या संस्कृतीच्या देशात आपली संस्कृती अनुभवायला मिळते। देशापासून दूर असलो तरी पण आपलं मन परंपरेच्या आपल्या संस्कृतीच्या अगदी जवळ असतं। 7 समुद्रापार तर ही आपली मराठी संस्कृती आणि आपल्या पाडव्याचा सण साजरा करण्यात काही वेगळाच आनंद आहे। परदेशात राहूनही आपण आपला गुढीपाडवा किंवा इतर सण साजरे करतो, यात खरंच खूप वेगळाच आनंद आहे। आता गुढीची मस्त अशी छानशी पूजा करून झालेली आहे आणि आता नैवेद्य दाखवायचा, त्याचबरोबर छान छान फोटो काढून घ्यायचे। तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढीपाडवा व मराठी नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। शुभेच्छा, हॅपी गुढीपाडवा, शुभेच्छा। दोन भाग करा त्याचे। आता गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा गुढीला। आणि आजचा सगळ्यात मानाचा नैवेद्य असतो तो म्हणजे गुळ आणि कडुनिंबाचा। तर इथं कडुनिंब तर नाहीये, परंतु गुळाचा प्रसाद मी आता देते सगळ्यांना। गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज गुढीपाडव्यानिमित्त मस्त असं पुरणपोळीचा बेत केलेला आहे। फक्त पोळ्या राहिल्या होत्या माझ्या, मस्त अशी कटाची आमटी केलेली आहे आणि आता जेवायलाच बसणार आहोत। आणि पुरणपोळी म्हटलं की साजूक तूप आलं, भरपूर सारं तूप घ्यायचं आणि मस्त जेवण करायचं। आता आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका, नक्की कमेंट करा। पुन्हा व्हिडिओ अशाच एका छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।